नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 8 ऑगस्ट 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर जी आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी पहिली न्यूज ही संसद सदस्यत्वा संबंधी आहे। न्यूज अशी आहे, राहुल गांधी पुन्हा खासदार, अशा प्रकारची ती न्यूज आहे। मग या ठिकाणी राहुल गांधी हे लोकसभेचे सदस्य आहेत किंवा संसद सदस्य आहेत। लोकसभा आणि राज्यसभा अशा प्रकारचे दोन गृह आपल्याकडे आहेत आणि या ठिकाणी जे राहुल गांधी आहेत ते लोकसभेचे सदस्य आहेत। मग जे लोकसभेचे सदस्यत्व असेल किंवा एकूणच जे काही संसद आहे किंवा जी काही पार्लमेंट जिला आपण म्हणतो त्या पार्लमेंटचा मेंबर एखादी व्यक्ती कशा प्रकारे होऊ शकते याविषयी इन डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्या ठिकाणी संसद सदस्य ज्याला की आपण मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच MP असे म्हणतो, ज्याला आपण खासदार असेही मराठीमध्ये म्हणतो। मग या ठिकाणी जी काही संसद असते ती संसद मतदारांचे प्रतिनिधित्व करत असते। म्हणजे जी काही संसद आहे संसदेमध्ये जी काही व्यक्ती निवडून दिलेले असतात ते मतदाराचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत असतात। म्हणजे पर्टिक्युलर जिल्ह्यात जे काही खासदार असतात त्या जिल्ह्याची जी काही जनता आहे त्या जनतेचे त्या नागरिकाचे प्रतिनिधित्व तो खासदार ती व्यक्ती त्या संसद गृहामध्ये करत असते। आपल्या भारताची जी काही संसद आहेत या संसदेचे दोन गृह आहेत, दोन सभागृह आहेत, ज्याला आपण द्विसदनीय कायदेमंडळ असेही म्हणतो। कारण या दोन सदनामध्ये विधेयक आणले जाते आणि विधेयक पास झाल्यानंतर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते, यामुळेच याला द्विसदनीय कायदे मंडळ, ज्या ठिकाणी कायदा केला जातो त्याला कायदे मंडळ असे आपण म्हणतो। यामध्ये नंबर 1 चे जे सभागृह आहे ते आहे राज्यसभा, ज्याला आपण ज्येष्ठ सभागृह असेही म्हणतो। या ठिकाणी जे राज्यसभा आहे राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य जी संख्या आहे ती आहे 250, ज्यामध्ये 238 सदस्य हे राज्य आणि केंद्रशासित जे काही प्रदेश आहेत ज्याला की आपण UT असे म्हणतो। मग या ठिकाणी जे काही 12 सदस्य आहेत ते राष्ट्रपतीकडून विविध कार्यक्षेत्रामधून निवडले जातात, त्यामध्ये कला असेल, संस्कृती असेल वगैरे वगैरे। मग या ठिकाणी अशा प्रकारे 250 जास्तीत जास्त सदस्य हे राज्यसभेमध्ये असतात। त्यानंतर नंबर 2 चे आणि महत्त्वपूर्ण सभागृह म्हणजे लोकसभा, ज्याला की आपल्या संसदेचे कनिष्ठ सभागृह असेही म्हणतात। या ठिकाणी लोकसभेमध्ये ज्या कोणत्या व्यक्ती सदस्य होतात त्यांची निवड सार्वत्रिक प्रौढ मताधिकार या आधारे थेट निवडणुकीद्वारे केली जाते। म्हणजे आपल्याकडे जो काही आपण मतदान एखाद्या खासदार किंवा आमदाराला देतो तर या ठिकाणची जी काही अशा प्रकारची जी काही निवडणूक असते त्याला आपण सार्वत्रिक प्रौढ मताधिकार निवडणूक असे म्हणतो। मग या ठिकाणी लोकसभेमध्ये जे काही सदस्य निवडले जातात ते अशा प्रकारे या ठिकाणी निवडले जातात। जी काही लोकसभा आहे लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जी काही सदस्य संख्या आहे ती 552 सदस्य संख्या असलेली दिसते, ज्यामध्ये 530 हे राज्यांचे सदस्य असतात, त्यापैकी 20 सदस्य हे केंद्रशासित प्रदेशामधून आलेले असतात आणि 2 सदस्य जे असतात ते राष्ट्रपतीकडून अँग्लो इंडियन जो काही समुदाय आहे त्या समुदायातून ते निवडले जातात। म्हणजे 530 + 20 म्हणजे 550 आणि हे +2 असे 552 सदस्य या ठिकाणी आपणाला लोकसभेमध्ये दिसतात। सध्याच्या घडी जर पाहितलं जी आपली लोकसभा आहे आपल्या लोकसभेमध्ये जी सदस्य संख्या आहे ती 543 असलेली दिसते। म्हणजे या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण जी काही सदस्य संख्या आहे ती सध्या तरी नाहीये। आता जर पुढे आपण विचार केला जे काही संसद सदस्य आहे, जर एखाद्या व्यक्तीला संसदेचे सदस्यत्व घ्यायचे असेल, एखाद्या व्यक्तीला खासदार व्हायचे असेल तर त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याची पात्रता काय आहे। तर या ठिकाणी जी आपली राज्यघटना आहे राज्यघटनेमध्ये कलम 84 च्या अंतर्गत
भारताची कोणती व्यक्ती एखाद्या सभागृहाचे सदस्यत्व घेऊ शकते त्यासंबंधी त्याच्या ज्या काही पात्रता आहेत त्या पात्रता या ठिकाणी घटनेमध्ये दिलेल्या आहेत। सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचं, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी। जर त्या व्यक्तीला राज्यसभेचे सदस्यत्व घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीचे वय वर्ष 30 वर्ष पूर्ण केलेले असले पाहिजे। जर त्या व्यक्तीला लोकसभेचे सदस्यत्व घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीने वय वर्ष 25 वर्ष पूर्ण केलेले पाहिजेत। त्याचबरोबर संसदेने अंमलात आणलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा अंतर्गत त्या संदर्भात विहित केलेल्या कोणत्याही अतिरिक्त गुण हे त्या व्यक्तीमध्ये असले पाहिजेत। फॉर एक्झाम्पल, संसदेने एक कायदा केला की पर्टिक्युलर व्यक्ती हा 10वी पास पाहिजे तेव्हाच तो एखाद्या सभागृहाचा सदस्य होऊ शकतो। म्हणजे अशा प्रकारचा जर कायदा संसदेने केला तर ज्या व्यक्तीचं शिक्षण 10व्या वर्गापेक्षा कमी झालेले आहे ती व्यक्ती या ठिकाणी त्या एखाद्या सभागृहाचं किंवा संसदेचे सदस्यत्व घेऊ शकत नाही। म्हणजे संसदेने जर कायदा केला तर त्या कायद्यानुसार जी काही अट घालण्यात आली आहे ती अट ही या ठिकाणी त्या भारतीय नागरिकाने पूर्ण केली पाहिजे, तेव्हाच तो भारतीय नागरिक मेंबर ऑफ पार्लमेंट बनू शकतो। पुढे जे काही सदस्य असतात त्यांना शपथ किंवा प्रतिज्ञाही घ्यावी लागते। मग प्रत्येक सदस्याने राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीने त्या उद्देशासाठी ज्या कोणत्या व्यक्तीची अधिकृतरित्या नेमणूक केली आहे अशा व्यक्तीसमोर त्या संसद सदस्याला त्याचे जे काही सदस्यत्व आहे त्याची शपथ या ठिकाणी घ्यावी लागते। जोपर्यंत एखादा व्यक्ती त्याचे जे काही सदस्यत्व आहे त्याची शपथ घेत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला सभागृहामध्ये मतदान करण्याचा अधिकार नसतो किंवा त्याला त्या ठिकाणी मतदान करता येत नाही। त्याचबरोबर संसदेचे जे काही सभागृह असते त्या सभागृहाचे जे काही कामकाज असते, जे काही अधिवेशने चालतात त्या अधिवेशनामध्येही त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सहभाग घेता येत नाही। आणि त्याचबरोबर जे काही संसद सदस्य आहेत त्यांना संसदेचे सदस्य म्हणून काही विशेष अधिकार लाभतात। ते जे विशेष अधिकार आहेत त्या व्यक्तीला किंवा त्या सदस्याला शपथ घेण्यापूर्वी ते संसदेचे विशेष अधिकार त्या व्यक्तीला या ठिकाणी मिळत नाहीत। म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीला जे काही सभागृह आहे सभागृहामध्ये जे काही कामकाज चालू आहे त्या ठिकाणी जर एखाद्या प्रस्तावावर मतदान करायचे असेल तर त्या व्यक्तीला अगोदर राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती नियुक्त एखादा जो काही सदस्य आहे व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या समोर शपथ घ्यावी लागेल। जेव्हा ती व्यक्ती त्या राष्ट्रपतीच्या समोर शपथ घेईल तेव्हा ती सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागी होऊ शकते। त्याचबरोबर संसदेचे जे काही विशेष अधिकार आहेत ते विशेष अधिकार ही या ठिकाणी सदस्याला या ठिकाणी भेटू शकतात। त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीने शपथ घेतली नाही आणि त्याने जर सभागृहाच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप केला किंवा सभागृहामध्ये जर त्याने मतदान केले तर अशा व्यक्तीला प्रत्येक दिवसासाठी 500 रुपयाचा दंड या ठिकाणी ठोठावला जातो जर त्या व्यक्तीने ज्या वरील कृती आहेत त्या शपथ किंवा प्रतिज्ञा घेण्यापूर्वी केलेल्या असतील तर। पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे या ठिकाणी जेव्हा त्या व्यक्तीला सूचित केले जाते की सदस्यत्वासाठी अपात्र किंवा नाकारले गेलेले असेल, जर त्या असे सूचित केले असतानाही जर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी जर सभागृहामध्ये सहभाग नोंदवला तर त्याला या ठिकाणी 500 रुपये दंड हा आकारला जाऊ शकतो। त्याचबरोबर जेव्हा त्या व्यक्तीला सूचित केले जाते की कोणत्याही संसदीय कायद्यानुसार त्याला सभागृहात बसविण्यास किंवा मतदान करण्यास जर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी प्रतिबंध केलेला असेल तर अशा परिस्थितीतही त्या व्यक्तीकडून 500 रुपये प्रति दिवस इतक्या प्रमाणात दंड वसूल केला जातो। म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी शपथ घेण्यापूर्वी किंवा इतर गोष्टींमध्ये जर ती व्यक्ती प्रतिबंधित असेल सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी तर त्या व्यक्तीने जर तशा प्रकारचा सहभाग तरी नोंदवला गेला असेल तर त्या व्यक्तीकडून 500 रुपये प्रति दिवस या प्रमाणात दंड आकारला जातो। दुसरी गोष्ट या ठिकाणी जे काही संसदीय सदस्य आहेत ते अपात्रही ठरत असतात। त्यांची जी काही अपात्रता आहे
ती संविधानाच्या कलम 102 मध्ये देण्यात आली आहे। मग या ठिकाणी पहिली जी अपात्रता आहे ती आहे सदस्य नफा कमावणाऱ्या कार्यालयाचा जर सदस्य असेल, जर तो प्रॉफिट मेकिंग जर असेल, ऑफिस ऑफ प्रॉफिटचा जर तो हिस्सेदार असेल, तर त्या व्यक्तीचे सदस्यत्व या ठिकाणी जाऊ शकते। ती व्यक्ती संसदेचे सदस्य म्हणून या ठिकाणी अपात्र ठरते। त्याचबरोबर न्यायालयाने जर ती व्यक्ती मानसिक आजारी असेल, म्हणजे त्याची जर मानसिक संतुलन ढासळलेलं असेल, तर ती व्यक्ती ही या ठिकाणी अपात्र ठरते। त्याचबरोबर ती जर व्यक्ती दिवाळखोर असेल, अशा व्यक्तीही या ठिकाणी संसदेचे जे काही सदस्यत्व आहे त्यापासून त्यांना अपात्र म्हणून घोषित केले जाऊ शकते। त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीने भारताचे जे काही नागरिकत्व आहे, जर ते नागरिकत्व त्या व्यक्तीकडे नसेल किंवा त्या व्यक्तीने जाणून बुजून दुसऱ्या देशाचे जर नागरिकत्व घेतले असेल किंवा दुसऱ्या देशाशी त्या व्यक्तीने निष्ठा किंवा वचनबद्धता या संबंधी जर प्रतिज्ञा घेतली असेल, तर अशाही व्यक्तीचं या ठिकाणी संसदेचे जे काही सदस्यत्व आहे ते कॅन्सल होऊ शकतं। त्याचबरोबर संसदेने संमत केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे जर ती व्यक्ती अपात्र ठरत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये जे काही मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत त्यांचं जे काही मेंबरशिप आहे ती या ठिकाणी जाऊ शकते। त्याचबरोबर जी काही अपात्रता आहे त्याची काही कारणे आहेत, ती कारणे या ठिकाणी जर त्या व्यक्तीने निवडणुकीमध्ये हेराफेरी करून जर निवडणूक जिंकली असेल आणि जर तो मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे संसदेचा जर तो सदस्य झाला असेल आणि अशी व्यक्ती जर तपासानंतर दोषी आढळली असेल, तर अशा व्यक्तीचेही या ठिकाणी सदस्यत्व बाद केले जाऊ शकते। त्याचबरोबर एखाद्या विशिष्ट गुन्ह्यासाठी जर ती व्यक्ती दोषी ठरलेली असेल, जसे की मग इंडियन पिनल कोड असेल, नागरी हक्क कायदा असेल 1955 आणि त्याचबरोबर युपा कायदा 1967 या कायद्याअंतर्गत जर ती व्यक्ती दोषी ठरली असेल, तर अशा व्यक्तीचेही या ठिकाणी सदस्यत्व रद्द होऊ शकते। त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती गुन्ह्यामध्ये दोषी ठरली असेल आणि त्या व्यक्तीला कमीत कमी 2 वर्षाची जर या ठिकाणी शिक्षा झाली असेल आणि त्या शिक्षेअंतर्गत जर त्या व्यक्तीला या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला असेल, तर अशा व्यक्तीचं सदस्यत्व या ठिकाणी रद्द होते। त्याचबरोबर त्या व्यक्तीला जर सरकारी नोकरीतून काढून टाकलेले असेल एखाद्या कारणास्तव, तर अशी व्यक्तीही या ठिकाणी संसदेचे जे काही सदस्यत्व आहे ते मिळवण्यास अपात्र असते। पुढची जी काही न्यूज आहे ती NIA कडून आहे। न्यूज अशी आहे, पुण्यातील दहशतवादी प्रकरण NI कडे। म्हणजे या ठिकाणी जे काही पुण्यामध्ये दहशतवादी विषयी जे काही पुरावे सापडले आहेत, ते काही जे काही दहशतवादी कारवाया आहेत त्या कारवायाविषयी जो काही आता पुढचा तपास आहे तो आता NI कडे सोपवण्यात आला आहे। मग या ठिकाणी आपणास राष्ट्रीय तपास संस्था, ज्याला की आपण नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असे म्हणतो, त्या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम NI काय आहे, तर ती भारताची एक केंद्रीय दहशतवाद विरोधी कायद्याची जे काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करणारी ती एक महत्त्वपूर्ण एजन्सी आहे। या ठिकाणी भारताचे जे काही सार्वभौमत्व असेल, भारताची सुरक्षा असेल आणि भारताची जी काही अखंडत्वता आहे त्यावर परिणाम करणारे जे काही गुन्हे आहेत त्या सर्व गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी NIA म्हणजे राष्ट्रीय तपास संस्थेकडून केला जातो। मग या ठिकाणी कोणकोणत्या अशा केसेस आहेत की ज्या ठिकाणी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही काय करते तर तपास करते। त्यामध्ये आहे परदेशी राज्यांशी जे काही मैत्रीपूर्ण संबंध आहे ते संबंध जपण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही कृती आहेत त्या कृती संबंधी जे काही तपास असतील ते तपास या ठिकाणी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडून केले जातात। त्याचबरोबर अणु आणि आण्विक सुविधांच्या विरोधात गुन्हे, शस्त्रे, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनाची तस्करी, सीमेकडून होणारी घुसखोरी अशा प्रकारे जे काही गुन्हे आहेत त्याचीही तपासणी राष्ट्रीय तपास संस्थेकडून केली जाते। संयुक्त राष्ट्रसंघ आणि त्यांच्या ज्या काही एजन्सी आहेत त्याचबरोबर इतर आंतरराष्ट्रीय संस्थांच्या आंतरराष्ट्रीय करार अधिवेशने आणि ठराव अंमलात आणण्यासाठी लागू केलेले
जे काही वैधानिक कायद्याअंतर्गत गुन्हे आहेत त्या कायद्याची किंवा त्या कायद्याअंतर्गत येणारे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचीही चौकशी या ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेकडून केली जाते। जी काही राष्ट्रीय तपास संस्था आहे तिची जी स्थापना आहे ती 2008 मध्ये करण्यात आली आहे आणि त्यासंबंधी जो काही कायदा आहे तो आहे राष्ट्रीय तपास कायदा 2008। या ठिकाणी जी काही राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे किंवा संस्था आहे या एजन्सीला गृह मंत्रालयाकडून लेखी आदेश जर भेटले असतील तर अशा परिस्थितीत या संस्थेला जे काही राज्य आहे राज्याची विशेष परवानगी एखाद्या गुन्ह्यामध्ये तपास करण्यासाठी घेण्याची आवश्यकता नाही। म्हणजे जर एखाद्या गुन्ह्यामध्ये NIA जर तपास करायचा असेल तर या ठिकाणी राज्याची विशेष परवानगी घ्यावी लागते, परंतु जर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने जर त्यांना लेखी आदेश दिले तर अशा परिस्थितीमध्ये जी काही राज्याची परवानगी आहे किंवा जी काही राज्यांची परमिशन आहे ती परमिशन या ठिकाणी NIA घेण्याची आवश्यकता नाही। जे काही राष्ट्रीय तपास संस्था आहे तिचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि जर उगम पाहितला राष्ट्रीय तपास संस्थेचा तर नोव्हेंबर 2008 मध्ये जो काही मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्याच्या नंतर भारतीय सरकारला किंवा केंद्र सरकारला असे जाणवलं की जे काही दहशतवादी आहेत त्यांच्याविषयी विशेष तपास करण्यासाठी आपल्याला एका नवीन तपास संस्थेची गरज आहे आणि याच्या अंतर्गत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची स्थापना करण्यात आली। पुढे जे काही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे तिचे जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये ही जी एजन्सी आहे संपूर्ण भारताला जो काही कायदा लागू आहे किंवा जो कायदा लागू होतो आणि त्याचबरोबर देशाबाहेरील भारतीय नागरिकांना देखील जो कायदा लागू होतो त्या कायद्याअंतर्गत येणारे जे काही सर्व प्रकारचे तपास आहेत ते तपास करण्याचा अधिकार या ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेला असलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसतो। त्याचबरोबर सरकारी सेवेमध्ये असणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तीची जी काही पोस्टिंग आहे जेथे झाली असेल त्या ठिकाणासंबंधी किंवा त्या व्यक्तीवरही या ठिकाणी NIA माध्यमातून आपण तपासणी करू शकतो। त्याचबरोबर जहाजे असतील विमानावरील व्यक्ती जिथे असतील तिथे भारतात नोंदणीकृत आहेत त्या अशा व्यक्तींचीही या ठिकाणी आपण तपासणी करू शकतो। NIA तशा प्रकारचं ते अधिकार क्षेत्रही आहे। ज्या व्यक्ती भारतीय नागरिकाविरोधी किंवा भारताच्या हिताला बाधा पोहोचवणाऱ्या भारताबाहेर अनुसूचित गुन्हा करत आहेत त्या व्यक्तींचा गुन्ह्याचा तपासही या ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या अंतर्गत केला जाऊ शकतो। पुढची जी न्यूज आहे ती अर्थजगतातून आहे। न्यूज अशी आहे कर्ज निर्लेखनाचा लाभ बड्या उद्योगांना। त्या ठिकाणी जे काही कर्ज निर्लेखन आहे या संबंधी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम आपण समजून घेऊया की व्हॉट इज राईट ऑफ, ज्याला की आपण मराठीमध्ये कर्ज निर्लेखीकरण असे म्हणतो। जे कर्जदार आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही जाणीवपूर्वक कर्जची परतफेड करत नाहीत त्यांना आपण विलफुल डिफॉल्टर असे म्हणतो। म्हणजे जे व्यक्ती ज्यांची क्षमता आहे तरीही ते काय करतात कर्ज बुडवतात, मग असे जे व्यक्ती असतात किंवा असे जे कर्जदार असतात त्यांना आपण विलफुल डिफॉल्टर असे म्हणतो। आता हे जे विलफुल डिफॉल्टर असतात यांच्याकडून कर्जाची परतफेड जी काही शक्यता असते आता पूर्णपणे मावळलेली असते, कारण त्यांनी जे काही कर्ज आहे ते जाणून बुजून बुडवलेले असते। मग तेव्हा बँकांनी घेतले जे काही कर्ज आहे ते कर्ज थकलेले असे मानून ते बुडाले आहे असे समजले जाते। ते जे कर्ज आहे ते बुडीत खात्यात टाकून त्याचे निर्लेखीकरण केले जाते। या ठिकाणी जो पॉइंट आहे तो समजून घ्या। जेव्हा ए नावाची जी व्यक्ती आहे ती जाणून बुजून काय करते एखाद्या बँकेत जे काही कर्ज आहे त्याची परतफेड ते करत नाहीत, मग अशा परिस्थितीत जी बँक आहे ज्या कोणत्या व्यक्तीने ते कर्ज घेतले आहे ते जे कर्ज आहे ते बुडीत खात्यामध्ये टाकतात। मग या ठिकाणी बुडीत खात्यामध्ये कर्ज टाकणे यालाच आपण कर्जाचे निर्लेखीकरण असे म्हणतो। पण
या ठिकाणी निर्लेखीकरण करणे म्हणजे कर्जमाफी असा त्याचा अर्थ होत नाही। कर्जमाफी म्हणजे जे काही कर्ज तुम्ही घेतले आहे त्या कर्जापासून आता पूर्णपणे तुमची सुटका झालेली असते, परंतु निर्लेखीकरणामध्ये कर्जमाफी दिली जात नाही। तर या ठिकाणी जे काही कर्ज आहे त्याचं निर्लेखीकरण करण्याचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे जो काही बँकेचा ताळेबंद आहे, जो काही बँकेचे अकाउंट आहेत ते व्यवस्थित दिसावे यासाठी बँका काय करतात, जे काही जाणीवपूर्वक कर्ज बुडवणारे व्यक्ती आहेत ज्यांना आपण विलफुल डिफॉल्टर म्हणतो, त्यांनी घेतलेले जे काही कर्ज आहे ते बुडीत खात्यामध्ये टाकून त्यांचा जो काही ताळेबंद आहे तो व्यवस्थित ते दाखवण्याचा प्रयत्न करतात। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँका आधी कर्जाला नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे घोषित करावे लागते। जर एखाद्या बँकेला एखाद्या व्यक्तीने जे काही कर्ज घेतले आहे ते जर राईट ऑफ करायचे असेल तर अशा परिस्थितीमध्ये ती बँकला सुरुवातीला ते जे कर्ज आहे ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे अशी संपत्ती जी की परफॉर्म करत नाही आहे, अशी संपत्ती जी की बँकेला पैसा मिळवून देत नाही आहे, जेव्हा तो जो पैसा आहे त्याची वसुली होत नाही तेव्हा तो जो पैसा आहे त्याचं निर्लेखित केला जातो। मग अशा पद्धतीने कर्जाची परतफेड न करता आर्थिक गुन्हे करणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी सरकारने काही कायदेही केले आहेत। मग या कायद्याअंतर्गत देशाबाहेर पळून गेलेले जे काही आर्थिक गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना भारतात आणले जाते, त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जी कमवलेली स्थावरजंग मालमत्ता आहे ती जप्तही केली जाते आणि ती जी मालमत्ता आहे तिचा लिलाव करून त्या ठिकाणी बँकेने जे काही कर्ज दिले आहे किंवा त्या व्यक्तीने बँकेचे जे काही कर्ज आहे ते जे बुडवले आहे त्याची या ठिकाणी रिकव्हरी केली जाते। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 8 ऑगस्टचे जे काही वृत्तपत्र डिस्कशन आहे ते आपण या ठिकाणी केलेले आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, व्हिडिओ संबंधी तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअरही करायचे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनल या ठिकाणी सबस्क्राईबही करायचं आहे। आज इथेच थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।